परीक्षेच्या तयारीच्या संदर्भानं आपण खरं बोलूया. तुम्ही 3 अटेम्प्ट दिले, तिसऱ्या अटेम्प्टमध्ये तुम्ही यशस्वी झालात. पण सुरुवातीला 2017 पासून मला वाटतं तुम्ही सुरुवात केली. तर पहिल्या 2 अटेम्प्टचा अनुभव आणि एकूण प्रवासात UPSCचा जो प्रवास आहे त्याच्याविषयी थोडं. ॲक्च्युली UPSC करण्याचं ठरवल्यानंतर मी आणि माझा मित्र जय पाटील जो मंगळवेढ्याचा आहे, आम्ही दोघं जणांनी दिल्लीला जायचं ठरवलं. मग थोडे माझे फायनान्शियल इश्यू असल्यामुळे जय पाटील म्हणजे जय पाटलांचे आजोबा होते, BD वाडीचे ते प्राचार्य होते आणि त्यांचे जे विद्यार्थी होते अजित सर यांच्याकडे माझ्या पद्धतीने बोलले होते की असं एक विद्यार्थी आहे त्याला काहीतरी आर्थिक मदत लागेल, सो त्याला तुला करावी लागेल. मग अजित शहा सरांनी एकाच फोनवर मला 2,35,000 रुपये त्यावेळी अकाउंटवर पाठवले. सो मग आम्ही त्यानंतर दिल्लीला गेलो. मग दिल्लीला 1 वर्ष कोचिंग केलं आणि 2022ला दिल्लीमधूनच अटेम्प्ट दिला. पण त्यावेळी प्री क्लिअर झाले नाही. ॲक्च्युली क्लास संपण्यापासून आणि प्री याच्यामध्ये खूप कमी वेळ होता, 1-2 महिन्याचा वगैरे किंवा 1 महिन्याचा गॅप होता. मग तोच न्यून कोणता ॲक्च्युली की जास्त दिवस प्रिपरेशन करावे लागतात किंवा असं काहीतरी ते मनात असते. सुरुवातीला भीती असते खूप, आदल्या दिवशी झोप झाली नव्हती. मग झोप झालेली नसल्यामुळे ते इम्पॅक्ट दुसऱ्या दिवशी CSATच्या पेपरवर झाला होता आणि मग ते सगळं झालं. ते मल्टिपल फॅक्टर्स होतं, माझ्याकडून पण काही कमी पडल्या, म्हणजे प्री क्लिअर नाही झाली. मग त्यानंतरच्या काळामध्ये आता प्री क्लिअर नाही झाली म्हणून मी 6 महिने मेन्सची प्रिपरेशन केली आणि त्यानंतर मग काही अडचणीमुळे आम्हाला दिल्ली सोडावी लागली, कारण खर्च पण खूप जास्त होता आणि एन्व्हायरमेंटल पण खूप एक्स्ट्रीम गरमी पण आहे आणि एक्स्ट्रीम थंडी पण आहे. सो आम्ही दिल्ली सोडून मी पुण्यामध्ये आले. 2023मध्ये ज्ञान प्रबोधिनीमध्ये पुण्याला आलो. पण ॲक्च्युली प्रबोधिनीला ॲडमिशन मिळणं म्हणजे खूप डिफिकल्ट टास्क आहे. आले मी विवेक सरांना मी मेसेज केला होता टेलिग्रामवर. मला वाटलं नव्हतं की सरांनी रिप्लाय वगैरे करतील, पण मग सरांनी भेटायला बोलवलं. सरांनी माझी 5-10 मिनिटाची मुलाखत वगैरे म्हणजे इन्फॉर्मल डिस्कशन वगैरे केलं. मग त्यानंतर सरांनी ठरवलं की मग देऊयात ॲडमिशन म्हणून. मग त्यानंतर मला ॲक्च्युली मी 2023चा अटेम्प्ट प्रबोधिनीमध्ये दिला. त्यावेळी मला सिव्हिल सर्व्हिसेसची पण CSCची पण प्री निघाली आणि फॉरेस्टची पण प्री निघाली. पण मी सप्टेंबरमध्ये 2023ला माझी पहिली मेन्स दिली. पहिली मेन्स दिली. GSचा चांगला अभ्यास झाला, पण थोडंसं डेंग्यूमध्ये थोडंसं 10-15 दिवस गेल्यामुळे माझा ऑप्शनलच्या पेपर 2चा अभ्यास झाला नाही. सो ॲक्च्युली रिझल्टनंतर मला तेच कळालं की पेपर 2ला मला 80 मार्क पडले. सो तिथं मला ॲक्च्युली 125 पर्यंत, जे की ॲक्च्युली पाडणं सोपं होतं. माझ्या मित्रांना जवळच्या पाडल्या. दीपक सावंत पण माझा मित्र आहे, बार्शीचा, त्याला पडले होते मार्क. सो ॲक्च्युली मग की तिथं मार्क पडले, मग तिथं माझं सिलेक्शन झालं नाही. पण त्यानंतर मी नागपूरला जाऊन फॉरेस्टची मेन्स दिली. मला ॲक्च्युली वनामतीमध्ये राहायची सोय पण केली होती त्यावेळी त्या मॅडमांनी. सो ते एक चांगलं होतं. आणि मग फॉरेस्टची मेन्स दिल्यानंतर मला असं वाटत होतं की ॲटलिस्ट होऊन जाईल फॉरेस्टच्या मेन्सला. पण मग ॲक्च्युली फायनल रिझल्टनंतर मला कळालं की माझी फॉरेस्टची मेन्स 3 मार्कांना राहिल्या. पण मग त्यावेळी माझे 2 चांगले मित्र, निशांत देशमुख जो मणिपूर कॅडरचा आज भारतीय वनसेवेमध्ये आहे आणि अक्षय वळे उत्तर प्रदेश कॅडरचा भारतीय वनसेवेमध्ये आहे, त्या दोघांची मेन्स क्लिअर झाल्या. आम्ही चौघांनी एकत्र अभ्यास केला होता. मग 2024ला पुन्हा एकदा तिसरा अटेम्प्ट दिला. पण या मेन्सच्या वेळी थोडं मी GSवर कमी फोकस करता ऑप्शनलवर जास्त फोकस केला, कारण ऑप्शनलचा माझा अभ्यास जरा असं थोडासा वीक होता. मग स्पेसिफिकली पेपर 2चा. मग GSचा मी फक्त एकच पेपर लिहिला. GS1चा फुल लेंथ एकच पेपर लिहिला मी आणि ऑप्शनलचे मात्र 9 पैकी 7 पेपर लिहिले. सो मग त्यावेळी मला GSचा ऑप्शनलचा थोडा कॉन्फिडन्स आला होता. मग या दरम्यान सगळ्यात महत्त्वाचं वेगळं काय झालं की माझा एक मित्र आहे सांगोलीचा, सतपाल गोडसे म्हणून, ते माझ्यासोबत ज्ञान प्रबोधिनीमध्ये असतात. ॲक्च्युली माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. सो ते काय करायचे की मी लायब्ररी आता 11 वाजता आमची बंद व्हायची, तर 11 वाजता जाताना माझा मोबाईल काढून घ्यायचे आणि स्वतः जाऊन मोबाईल लायब्ररीतच ठेवायचे. का तर मेन्सच्या वेळी रूमवर गेला तर यूट्यूबवर टाइमपास करत बसायला नको म्हणून. सो मग जेणेकरून सकाळी पण लवकर उठून येईल म्हणून. सो मग ते होतं की छोट्या छोट्या गोष्टी चांगल्या घडत गेल्या. मग आम्ही तिघं होतो, मी, निशांत देशमुख आणि कोमल फडतरे म्हणून बारामतीचे आहे. आम्ही तिघंजण मेन्सची प्रिपरेशन ज्ञान प्रबोधिनीमधूनच केली. म्हणजे माझ्या ज्या स्ट्रॉंग पॉईंट होते ते मी त्या दोघांना सांगितले, त्यांचे स्ट्रॉंग पॉईंट मला होते. म्हणजे ॲक्च्युली कोमलचं असं होतं की तिला बोर झाली की ती पेपर लिहायचं चालू करायची, म्हणजे तिला असं काही इनर्शिया नव्हता पेपर लिहायचा. सो मग तो आमचा इनर्शिया त्याच्यामुळे ब्रेक व्हायचा की यार कोमल 2 पेपर लिहितात, आपण एखादा तरी पेपर लिहिला पाहिजे. सो मग ते एक चांगलं वाटत होतं आम्हाला. पण मग मेन्स दिली सप्टेंबरमध्ये मुंबईला जाऊन. त्यानंतर मग मेन्स दिल्यानंतर GSचे पेपर झाले, असं वाटलं की सिलेक्शन होऊ शकतंय. पण ऑप्शनलचा पेपर 2 दिल्यानंतर ती उत्सुकता होती ती निघून गेली, कारण पेपर थोडा रँडमच आला होता ॲक्च्युली, माहीत नव्हते. पण मग मी आल्यानंतर मी पेपर वगैरे अनालिसिस केल्यावर निशांत मला नेहमी म्हणायचा की यार तुझं होऊ शकते, कारण तो एक्सटेन्शन टाकून तो IASसाठी प्रिपेअर करतोय सध्या आता. आणि मग डिसेंबरमध्ये रिझल्ट आल्यानंतर असं वाटलं की ॲक्च्युली निशांतचं पण झालं नाही आणि कोमलचं पण झालं नाही. मग ॲक्च्युली कोमलचं झालं नाही या बाबतीत मला खूप वाईट वाटलं, कारण मी तिचे स्वतः पेपर बघितले होते. तिच्या नोट्स मी वापरल्या होत्या. तिच्या ॲक्च्युली सोसायटीच्या नोट्स खूप भारी होत्या. सो मी तिच्या नोट्स वापरून, माझी सोसायटी खूप वीक होतं पहिल्या अटेम्प्ट, म्हणजे दुसऱ्या अटेम्प्टला मेन्सला माझ्या. सो मी ते GSला 1चा स्कोर मी इम्प्रूव्ह केला होता. पण मग तेच की थोडं मग आता काही पॉईंट इकडं तिकडं होऊ शकतात, ते माझी पॉझिटिव्ह होते आणि काही थोडं कोमलचे मे बी अगेन्स्ट गेले असतील. सो तिचं ॲक्च्युली नाही होऊ शकलं.
समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.